जय शिवराय मित्रांनो, जसं तुम्हाला सातत्यानं 4 दिवसापासून सांगतोय त्याच भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। काही ठिकाणी विजांच्या लखलखाटासह वातावरण सक्रिय झालेले आहे। अजूनही काही जिल्ह्यांना वेळ आहे, 2 ते 3 तासामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचते। कामे उरकून घ्या, म्हणजे काही हळद वगैरे झाकायचं असेल तर झाकून घ्या। कर्नाटकमध्ये प्रभाव पडलेला पाऊस महाराष्ट्राच्या सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूरकडे प्रस्थान करतोय आणि त्याबरोबरच या वातावरणाची क्रेज नांदेडपर्यंत जाणार आहे। सकाळी दिला व्हिडिओ, रात्री सांगितले, 4 दिवसापूर्वी सुद्धा सांगितलंय। तर आता पुढचं बघा काय होणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये पुढे सुद्धा जसं की 30-31 ला वातावरण आहे, त्याबद्दल बोलूयाच, पण हे वातावरण प्रभावशाली आहे। वारं कावू देखील सुटू शकतं। नांदेडकडे देखील पुढच्या 8:30 वाजेपर्यंत कोणत्याही क्षणी 8-9 वाजेपर्यंत दाखल होते। नांदेडच्या आणि लातूरच्या भागांमध्ये दक्षिण साईड तो बऱ्यापैकी घेणार आहे। उत्तर साईड देखील तुरळक प्रमाणात घेईल। पश्चिम साईड अंबाजोगाई पर्यंत जंगलीचा आहे। सोलापूर, धाराशिव हे देखील भाग बऱ्यापैकी आहे। सांगलीमध्ये देखील मोजक्या ठिकाणी मुसळधार आहे आणि खाली नांदेडपर्यंत तो जाऊपर्यंत थोडा कमी होईल, पण तिथे देखील प्रभाव तो टाकू शकतो। परभणीचा देखील दक्षिणेकडील भाग मोजक्या प्रमाणात आहे। बीड जिल्ह्याचा ऐन तंतोतंत केजकडील भाग वगैरे भाग तो घेण्याचा अंदाज आहे। पुढचा जो पाऊस आहे नेक्स्ट टायमिंगचा, तो म्हणजे 30 तारखेचा आणि 31 मार्चचा। हा पाऊस खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की शेतकऱ्यांना या दिवशी आपली जी काही कामे आहेत त्याच्या अगोदर थोडे आटोपता येईल। पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राचा अंदाज ह्या व्हिडिओमध्ये आहे, लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका। पुणे सर्कल, नाशिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर परिसर आणि साक्री धुळे परिसर 31 तारखेला दुपारनंतर वातावरण हे ऍक्टिव्ह होऊन जाईल। पहिले त्याच्याही अगोदर 2 दिवस घेऊन येतो तुम्हाला। 27, 28 आणि 29 ला थोडी वारे जोराने वाहणार आहे। कर्नाटकमध्ये इतकं तितकं पडत राहील, पण महाराष्ट्रामध्ये हा प्रभाव थोडा कमी होऊन जाईल 2 दिवस। पण 29 तारखेला आणखीन जोराने वारे वाहतील। पश्चिमेकडलं जे काही अरबी समुद्रातलं बाष्प आहे ते महाराष्ट्रात एका रात्रीमध्ये आणतील आणि त्याचा प्रभाव गरमी होणं, भाप होणं, या सगळ्या गोष्टी होत हे महाराष्ट्राकडे ऍक्टिव्हिटी दाखवायला सुरू होतील। ती तारीख आहे 30 तारीख। 30 तारखेला धुळे, नाशिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर प्रभाव किती आहे, व्याप्ती किती आहे हे सगळं सांगतो, थोडं लक्ष देऊन ऐका। त्यानंतर बीड जिल्हा मध्यरात्रीपर्यंत, बुलढाणा जिल्हा, जळगाव जिल्हा, नंदुरबार तर आहेच थोडाफार प्रमाणामध्ये, सोलापूर, लातूर, नांदेड परिसर रात्री बेरात्री सकाळपर्यंत का होईना लातूरमध्ये व्याप्ती थोडी वाढलेली जाईल परभणीसह। तर ही पहिल्या दिवसाची व्याप्ती 30 तारखेची ही 25% आहे। मागच्या पावसाच्या तुलनेत 10% कमी आहे, पण जिथं बी पडेल थोड्याच भागांमध्ये पडेल, पण चांगलाच पराक्रम दाखवण्याचा अंदाज त्याचा यावेळी सुद्धा दिसतोय। 31 तारखेबद्दल जर सांगायचं झालं तर मराठवाड्याबरोबरच विदर्भाची व्याप्ती मागच्या वेळेस अकोला, अमरावती किंवा भंडारा कमी होता, ह्यावेळेस तिथे 5%, 10% वाढ आहे। त्यामुळे अकोल्याला सुद्धा ह्यावेळेस ठिकठिकाणी पाणी होऊन जाईल। अमरावतीला आहे, बुलढाण्याला आहे, वाशिमला पण आहे, विदर्भात